इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे शेपू भाजी। ही भाजी मी चांगले निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामधील पाणी निथळण्यासाठी आता ठेवलेले आहे। मी एका छोट्या डब्यामध्ये एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घालणार आहे। हरभऱ्याची डाळ भिजत घालायची असेल तर 2 ते 3 तास अगोदर भिजत घालायची आणि मग आपण ही भाजीसाठी वापरायची। आता तोपर्यंत आपण हिरव्या मिरचीचे वाटण करून घेऊ। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची थोडी जादा घातलेली आहे। नंतर ती तेलावर परतून सुद्धा खूप छान लागते खायला। आता हे हिरवी मिरचीचे वाटण आपले झालेले आहे। पहा, हिरवीगार मिरची अशी आहे। काळपट रंगाची हिरवी मिरची असेल ती खूप तिखट असते आणि अशीच मिरची आपण घ्यायची आहे। आता ही शेपू आपण चांगली बारीक चिरून घ्यायची आहे। याच्यातील पाणी पूर्ण निथळून गेलेले आहे। पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात असे सांगितले जाते, परंतु शेपूची भाजी खाण्यास अनेक जण बघत नाही कारण त्या भाजीचा वास येतो। बाजारात शेपूची भाजी सहज उपलब्ध होते। मुगाची डाळ घालून किंवा हरभरा डाळ घालून ही भाजी खूप छान होते। या भाजीचे खूप फायदे आहेत। आता गॅस चालू करून घेऊ। पहा, हरभऱ्याची डाळ खूप छान भिजलेली आहे। आता कढई पण आपली गरम झालेली आहे। 3 ते 4 चमचे कढईमध्ये तेल घालूया। तेलही गरम झालेले आहे। आता याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिरवी मिरचीचे वाटण करून घेतले होते ते 2 चमचे आपण मिरची घालूया। मिरची चांगली परतून घ्यायची आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि ही भाजी आता याच्यामध्ये आपण शिजायला टाकायची आहे। हरभऱ्याची डाळ जी भिजत घातली होती ती याच्यामध्ये घालूया आणि एकसारखे हलवत राहायचे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छानपैकी ही अगदी 10 ते 15 मिनटात भाजी खाण्यासाठी तयार होईल। थोडेसे मीठ घालूया कारण आपण मिरचीला थोडेसेच घातले होते। पोट फुगणे, पोट दुखणे असे त्रास होत असेल तर ही भाजी आहारात समावेश करावा। वजन नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा ही भाजी खूप उपयोगी पडते। या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी घटक आहे। रात्री झोप येत नसेल तर ही भाजी हमखास खायला हवी। हाडांना बळकटी येण्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे। यामध्ये कॅल्शियम घटक आहे। महिलांना तर ही भाजी खाण्याचे खूप फायदे आहेत। काही जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर आलेला ढेकर आवडत नाही कारण त्या भाजीचा वास येतो। परत पोट साफ होण्यासाठीही ही भाजी खाल्ली तर मदत होते। कोलेस्ट्रॉल असेल तर चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते। म्हणून आवडत नसली तरी या भाजीचा आहारात समावेश करावा। आता ही भाजी आपली तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये मी काढून घेते। पहा, खाण्यासाठी शेपूची भाजी तयार झालेली आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।